सेकंड चॅप्टर प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. प्लांटचं स्ट्रक्चर आणि फंक्शन याचा अभ्यास करणार या चॅप्टरमध्ये आपण. तर स्ट्रक्चर म्हणजे त्या प्लांट्सचे रचना कशी आहे, म्हणजे त्या प्लांट्सचे पार्ट कोणते. तर रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स, फ्रूट हे सगळे पार्ट त्या प्लांटचे कसे असतात किंवा वेगवेगळ्या प्लांटचे कसे असतात. आणि अँड फंक्शन आणि त्या प्रत्येक पार्टचं काम कसं चालतं. प्रत्येक पार्ट त्या झाडासाठी काय काय काम करतो ते या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. What helps us to easily identify the plants around us? What helps us to easily identify the plants around us? What helps us? आपल्याला काय मदत करतं कशासाठी? टू इझिली आयडेंटिफाय. इझिली आयडेंटिफाय करणं म्हणजे ओळखणे. इझिली आपल्याला ओळखायला येण्यासाठी आपल्याला काय मदत करतं. तर काय ओळखायला येण्यासाठी द प्लांट्स अराउंड अस, आपल्या अवतीभोवती असणारी झाडं ओळखायला येण्यासाठी आपल्याला काय मदत करतं. तर त्या झाडाचे पार्ट, प्लांट्सचे पार्ट मदत करतात. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. मग हे पार्ट कोणते. रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स हे झाले प्लांटचे पार्ट. द रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स हे जे पार्ट आहेत, ह्या प्रत्येक पार्टचं काम कसं चालतं आणि त्यांची रचना कशी असते, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्यांचं फंक्शन काय. त्या प्रत्येक स्ट्रक्चरचं फंक्शन काय, प्रत्येक पार्टचं फंक्शन काय, हे आपण या धड्यात शिकणार. द रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स etc ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. वेगवेगळ्या प्लांटचे हे सगळे पार्ट हे वेगवेगळे असतात. We can identify plants with the help of these different characteristics. We can identify plants with the help of these different characteristics. या characteristics ने आपण different plant ओळखतो. Let us now acquaint ourselves with these plant organs in greater detail. आता हेच सगळे पार्टचा आपण डिटेल अभ्यास करणार, म्हणजे डीपमध्ये किंवा सविस्तर असा अभ्यास करणार. मग पहिला पार्ट आहे रूट. कीप अ मॉइस्टन बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. कीप अ मॉइस्टन बॉल. मॉइस्टन म्हणजे मॉइश्चर, म्हणजे ओलसरपणा, त्याच्यावरनं हा शब्द आहे मॉइस्टन. मॉइस्टन म्हणजे ओला, ओलसर किंवा ओला. काय. बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर. क्रम्पल्ड पेपर म्हणजे चुरगळलेला पेपर. आपण असं हातावर हे करतो ना, पेपर चुरगळून त्याचा गोळा, म्हणून त्याला बॉल म्हटलं. आणि तो कुठे ठेवायचा आहे. इन अ कीप म्हणजे ठेवा. तो कुठे ठेवायचा आहे. इन अ कोनिकल फ्लास्क. त्रिकोणी आकाराचं काचेचं एक भांडं असतं, त्याला म्हणतात कोनिकल फ्लास्क. प्लेस सम सोप मोथ बीन्स ग्रॅम सीड्स in the flask between the paper and the glass wall. आता मागचे व्हिडिओ जर सगळे पाहिले असतील तर त्याच्यात मी सांगितलं की असं मोठं वाक्य असल्यावर ते कुठे तोडायचं, कुठे थांबायचं आपण, आणि त्याचा अर्थ कसा जुळवायचा. प्लेस सम सोप मोथ बीन्स ग्राम सीड्स इन द फ्लास्क. आता प्लेस सम म्हणजे ठेवा. काय ठेवा. भिजवलेले मूग किंवा हरभरे इन द फ्लास्क. वरचा जो कोनिकल फ्लास्क होता ना त्याच्यात ठेवा सांगितलंय. आता ते कुठे ठेवायला सांगितले. बिटवीन द पेपर. पेपरमध्ये चुरगळून ओला करून जो पेपर ठेवला ना आपण त्याच्यामध्ये ठेवा. अँड द ग्लास वॉल. आणि काही त्या पेपरच्या बाहेर त्या कोनिकल फ्लास्कच्या आतल्या बाजूला त्या काचेला चिटकून, म्हणून तुला म्हटलंय ग्लास वॉल. Observe and note the changes in the seeds in 2 or 3 days. 2-3 दिवसात त्या सीड्सचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये काही बदल झालाय का
त्याचं निरीक्षण करायचं. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल. ते सीडमधून त्या कोनिकल फ्लास्कचे त्याच्यात आपण जे भिजवलेले मूग किंवा हरभरे जे टाकले होते ना ते बाहेर काढायचे. आता तुम्ही हे प्रत्यक्ष कोनिकल फ्लास्कमध्ये नाही केलं ना तरी आईने भिजवलेले कडधान्य तुम्ही पाहू शकता. त्यातलं एक कडधान्य घ्यायचं, त्याचं निरीक्षण करायचं. त्याच्यातनं जो एक पार्ट बाहेर आलेला असतो सॉईलकडे जाणारा म्हणजे जमिनीकडे जाणारा म्हणजे खाली डायरेक्शन त्याची कुठे असेल खाली, खालच्या बाजूला जी डायरेक्शन असेल त्याला काय म्हणतात रॅडिकल. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युम्युल. हे दोन पार्ट आपल्याला आईने जे भिजवलेले कडधान्य आहे त्याचं पण बघायला मिळतं. रॅडिकल म्हणजे आपण जे मोड म्हणतो ना, मोड आलेलं कडधान्य असतं, जो मोड म्हणतो ना आपण, तो मोड म्हणजे ते रॅडिकल. आणि ते कडधान्य जर तुम्ही उघडलं म्हणजे फोडलं तर आतमध्ये त्याच्या दोन पार्ट असतील त्या कडधान्याच्या बीचे. त्यातल्या एका पार्टला परत एक असं थोडंसं पानासारखं बारीक असं चिकटलेलं असतं. ते नंतर जमिनीच्या वर, ते बी जर आपण लावलं जमिनीत तर ते नंतर जमिनीच्या वरती येणार असतं. त्याला म्हणतात प्ल्युम्युल. मग त्याला पानं वगैरे येतात. आणि जे खाली जे जातं म्हणजे जो मोड असतो, ज्याला मोड म्हणतो आपण, तो जमिनीत जातो. त्याच्यापासून मूळ तयार होतं. आता ते पुढे सांगितलंय. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. तो जो रॅडिकल असतो त्याच्यापासून रूट तयार होतं आणि ते कुठे जातं, ग्रोज इन टू द ग्राउंड, जमिनीत वाढतं ते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. ग्राउंडजवळ ते कडक असतं. अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड. आणि मग त्या टोकाकडे ते थोडंसं निमुळतं होत जातं. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल. हा जो पार्ट आहे प्लॅन्टचा, आता ह्या बीपासनं प्लॅन्ट तयार होणार म्हणून त्याला प्लॅन्टचं पार्ट म्हटलंय. दिस पार्ट ऑफ प्लॅन्ट ग्रोईंग बिलो द सॉइल, जमिनी खाली वाढणारा जो पार्ट आहे, फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. त्यालाच काय म्हणतात, रूट म्हणतात, म्हणजे मुळं म्हणतात. आता इथे लगेच एक वाक्य वाचताना लक्षात घ्यायचं की इथे एक फंक्शन सांगितलंय त्या रूटचं, म्हणजे त्या रूटचं कार्य सांगितलंय एक. तर ते कोणतं कार्य सांगितलंय वाचता वाचता असं लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपला चॅप्टर कशाविषयी आहे, स्ट्रक्चर आणि फंक्शन विषयी. मग ते लक्षात घ्यायचं. स्ट्रक्चर कसं असेल ते पुढे सांगितलंय. इथे एक आपल्याला फंक्शन बघायला मिळतं, फॉर सपोर्ट. फॉर म्हणजे च्यासाठी. मागच्या व्हिडिओत आपण फर्स्ट चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ऑफ. ऑफचा अर्थ असतो चाची चे, कशाचा, कशाची, कशाचे ते त्या ऑफ शब्दाच्या पुढे असतो. तसं आता इथे फॉर शब्दाचं सांगते. फॉर शब्द हा असतो साठी. फॉरचा अर्थ च्यासाठी. तर कशासाठी ते त्या शब्दाच्या पुढे दिलं असतं. मग काय, या शब्दाच्या पुढे काय, फॉरच्या पुढे काय, सपोर्ट. मग सपोर्ट साठी असा अर्थ म्हणायचा, असा अर्थ लावायचा आपण. दिस पार्ट ऑफ प्लांट ग्रोईंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. हा जो जमिनीखाली वाढणारा पार्ट असतो प्लॅन्टचा, तो कशासाठी असतो, सपोर्टसाठी असतो. म्हणजेच काय, हे त्याचं एक फंक्शन झालं, म्हणजे त्याचं कार्य झालं. झाडाला सपोर्ट देणं, प्लॅन्टला सपोर्ट देणं, म्हणजे हे एक झालं फंक्शन रूटचं. रूट्स ऑफ सम प्लॅन्ट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. रूट्स ऑफ सम प्लॅन्ट्स, काही प्लॅन्टचे रूट हे काय प्रोड्यूस करतात, सेकंडरी रूट. सेकंडरी म्हणजे दुसरे, दुसरे म्हणजेच उप. हे जमिनीत जे गेलं ना, इथे जे पाहिलं आपण, ते झालं मेन रूट. आणि ते रूट पुन्हा उपमुळं निर्माण करतं, दॅट ग्रो ऑब्लिकली
ऑब्लिकली म्हणजे तिरके. हे जे असं साईन असतं ना, हे ऑब्लिकचं असतं. ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. स्प्रेड फार म्हणजे लांबपर्यंत, फार म्हणजे लांबपर्यंत. स्प्रेड होतात म्हणजे पसरतात. अँड वाईड इन द सॉइल, खूप मोठ्या प्रमाणात ते सॉइलमध्ये वाढतात. रूट्स सपोर्ट द प्लॅन्ट. वरती सांगितलं ना ते फंक्शन इथे दिलंय, तेच इथे इथे क्लिअर वाक्यात दिलंय की रूट्स सपोर्ट द प्लॅन्ट. म्हणजे हे झालं रूटचं कार्य, म्हणजेच काय फंक्शन झालं रूटचं, टू सपोर्ट द प्लॅन्ट. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड अ टॅप रूट. अशा प्रकारच्या रूटला एक मेन रूट, इथे पाहिलं आपण की एक मेन रूट ते जमिनीत वाढलं आणि नंतर त्याला काय प्रोड्यूस केले, सेकंडरी रूट्स प्रोड्यूस केले. अशा प्रकारच्या रूटला काय म्हणतात, टॅप रूट. व्हॉट इज टॅप रूट किंवा स्ट्रक्चर ऑफ टॅप रूट, तर मग त्याचं उत्तर हे येतं, हे लिहायचं. ते कसं असतं, हे असं एक मेन जे असतं पहिलं रूट ते खाली गेलं जमिनीत आणि मग त्याला परत इकडे आणखी सेकंडरी रूट्स वाढले, यांना म्हणतात सेकंडरी रूट्स. आता पुढे आणखी ते रूटचं स्ट्रक्चर बघा. रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेसेस. रूट्स बिअर म्हणजे त्यांना ते असतं, हेअर लाईक प्रोसेसेस त्यांच्यावर ते असतात. काय, हेअर लाईक प्रोसेसेस, हेअर लाईक भाग असतात छोटे छोटे. नियर द रूट टिप्स, कुठे असतात ते, रूट टिपला. रूट टिप म्हणजे त्या मुळाचं टोक, टिप म्हणजे टोक. रूट बिअर्स हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. आता ह्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो. रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द डॅश डॅश. मग आपण तिथे लिहायचं रूट टिप्स, नियर द रूट टिप्स. धडा वाचता वाचता असे काय काय क्वेश्चन येऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला कळतील. त्यामुळे धडा माझ्याबरोबर पुस्तक उघडून लक्षपूर्वक ऐकत जा. तुम्हाला प्रश्न उत्तर खूप पाठ नाही करावं लागणार, कारण तुम्हाला तिथल्या तिथे कळलं असेल. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा वाचतो आपण तेव्हा जे लक्षात येतं आपल्या, ते चांगलं लक्षात राहतं बराच काळ. आता मी जे सांगितलं, हे रूट हेअर लाईक प्रोसेसेस कुठे असतात रूटवर, तर हे आत्ता धडा वाचताना शिकताना तुम्हाला सांगितल्यामुळे तुम्हाला ते कधी विचारलं तरी पटकन येईल. रूट टिप्स, दीज आर रूट हेअर्स. हेअर लाईक प्रोसेसेस जे असतात त्यांना म्हणतात रूट हेअर्स. इथे बघू शकतो डायग्राम मध्ये. आई जेव्हा भाजी आणते ना, पालेभाजी, तिचे जर मुळं पाहिले तुम्ही तर हे सगळे पार्ट तुम्हाला बघायला मिळते. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ. द रूट टिप इज डेलिकेट. रूट टिप हे कसं असतं, डेलिकेट असतं. डेलिकेट म्हणजे पटकन तुटणारं, म्हणजेच नाजूक असतं हे रूट टिप. हे रूट टिप इथे, आणि त्याला परत एक छोटासा भाग असतो, त्याला म्हणतात त्या रूटची कॅप. ते टिपवर बसवलेलं असतं त्याला म्हणतात रूटची कॅप. तर हे जे मूळ असतं ना, हे खूप डेलिकेट असतं, म्हणजे नाजूक असतं. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. ही जी रिजन असते म्हणजे हा जो भाग असतो रूटचा, तो ग्रोथ ऑफ द रूट म्हणजे तो वाढणारा असतो, कारण हा जमिनीत खोलवर वाढत असतो ना सतत. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. हे रूट कॅप, त्याला रूट कॅप म्हणतात. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. इथे ऐकलं ना, इथे वाचलं ना आपण, रूट टिप हे कसं असतं, डेलिकेट असतं म्हणजे नाजूक असतं. मग त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याच्यावर ही रूट कॅप असते. मग रूट कॅपचं हे फंक्शन झालं. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम इंजुरीज. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. टेक अ ग्लास जार घ्या आणि तो फिल करा. 3/4 म्हणजे 3 भाग.
त्या बरणीचे 3 भाग म्हणजे साधारण पाऊण भाग वॉटर भरा. प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार. एक कांदा ठेवा त्या बरणीच्या तोंडावर. आणि तो कसा ठेवायचा? इन सच अ वे दॅट, अशा प्रकारे ठेवा की इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. तो कसा ठेवायचा आहे? तर त्याचे रूट हे त्या पाण्याकडे असतील, म्हणजेच त्या बरणीच्या आतमध्ये रूट असतील. अशा प्रकारे ठेवा तो. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. तर ते जे रूट, आता ग्लास जार असल्यामुळे, काचेची बरणी असल्यामुळे आपल्याला ते बाहेरून निरीक्षण करता येईल. दिसेल आपल्याला. काय दिसेल? ग्रोथ ऑफ रूट. रूटची ग्रोथ झालेली दिसेल 8 दिवसात. तर ते आपल्याला काय दिसेल? थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. फायबर लाईक रूट्स, फायबर सारखे म्हणजे दोऱ्यांसारखे, तंतूंसारखे असे रूट मुळं वाढलेले दिसतील, त्यांना म्हणतात फायबरस रूट्स. आता इथे एक लक्षात घ्यायचं, हे फायबरस रूट्स म्हणजे हे जे वरती रूटची रचना पाहिली त्याचं नाव होतं टॅपरूट. त्या टॅपरूटच्या विरुद्ध याची रचना आहे. याला कसं होतं? एक मेन रूट होतं आणि त्याला नंतर मग सेकंडरी रूट्स होते. आणि ह्याला कसं आहे? सगळे फायबर असे तंतूंसारखे असे सगळे निघालेले, त्यांना म्हणतात फायबरस रूट्स. दस देर आर 2 main टाइप्स ऑफ रूट्स. अशा प्रकारे रूटचे हे 2 प्रकार झाले. कोणते? टॅप रूट आणि फायबरस रूट. Dicotyledons, dicotyledonous plants have taproots. Dicotyledonous म्हणजे डाय म्हणजे दोन द्विदल, ज्या बीचे 2 भाग होतात त्यांना म्हणतात डायकॉटिलिडनस प्लांट्स. त्यांचे रूट असतात असे टॅपरूट. वाईल मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे एकदल धान्य. मोनो म्हणजे सिंगल, एक. मोनो म्हणजे एक, युनि म्हणजे सुद्धा एक, डाय म्हणजे 2, मल्टी असल्यावर अनेक. तर मोनोकॉटिलिडॉनस म्हणजे एकदल धान्य. त्यांच्या प्लॅन्टचं हे रूट कसं असतं? फायबरस. सॉ द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड. सॉ म्हणजे लावा, हे सीड्स लावा. कोणत्या प्लॅन्टचे? मस्टर्ड, सरगम किंवा ज्वारीचं. नंतर मेज म्हणजे मका, पी म्हणजे वाटाणा, कोरिअँडर धने किंवा कोथिंबीरचं. इन ॲन अर्थन पॉट. अर्थन पॉट म्हणजे मातीची कुंडी. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. वन्स द प्लांट 8 दिवस ते म्हणजे 8 दिवसानंतर त्याचं निरीक्षण करा. वन्स द प्लांट ग्रो 15 to 20 centimeter हाय, अप्रूट दे. एकदा का त्यांच्यातनं प्लांट ते वाढलं वरती, किती? 15 ते 20 सेंटीमीटर हाईटचं झालं की अप्रूट देम. अप्रूट देम म्हणजे उपटून घ्यायचं ते. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. वाईल द सॉइल इज मॉइस्ट. जेव्हा सॉइल ही मॉइस्ट असेल म्हणजे ओली असेल तेव्हा. अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. आणि ते पुट म्हणजे कुठे ठेवायचं आहे?
इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर म्हणजे ज्याच्यात पाणी असेल अशा कोनिकल फ्लास्कमध्ये. द सॉइल विल गेट वॉश्ड अप विदाउट एनी हार्म टू द रूट्स. सॉइल विल गेट वॉश म्हणजे ती सॉइल माती जी आहे त्याची ते पाण्यात बुडवल्यामुळे धुवून निघेल. कशी धुवून निघेल? विदाउट एनी हार्म म्हणजे काहीही नुकसान न पोचवता. कोणाला? टू द रूट्स. रूटला काहीही नुकसान न पोचवता सॉइल वॉश होईल म्हणजे धुवून निघेल. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली. रूटचं केअरफुली निरीक्षण करा. टू सी which plants have tap roots and which ones have fibrous roots. मग ते प्लॅन्टचं निरीक्षण करा, कोणत्याला टॅप रूट आहेत आणि कोणत्याला फायबरस रूट्स आहेत. प्लॅन्ट्स लाईक मेज म्हणजे मका, शुगरकेन ऊस, सॉर्गम म्हणजे ज्वारी. हॅव 2 टाइप्स ऑफ रूट्स. त्यांना 2 प्रकारचे रूट्स असतात. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअर ॲज सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबाव द सॉइल. 2 प्रकारचे रूट असतात म्हणजे कोणते 2 प्रकार इथे? एक जमिनीच्या वर येतं आणि एक जमिनीच्या आतमध्ये येतं, पण दोन्हीही फायबरस या एकाच प्रकारचे असतात. 2 वेगवेगळ्या प्रकारचे नसतात. एकाच प्रकारचे फायबरस या एकाच प्रकारचे असतात. फक्त ते 2 प्रकारे कसे येतात? एक जमिनीत शिरलेले असतात पूर्ण म्हणजे जमिनीखाली असतात आणि दुसरे ते जमिनीच्या वरती थोडासा पार्ट असतो ना त्या प्लॅन्टचा, तिथून निघालेले असतात. ज्यांना गावाकडे किंवा असं शेतात असं जायचा योग आला असेल किंवा ज्यांच्या घरी स्वतःकडे शेत आहे त्यांना हे पाहायला मिळालं असेल बऱ्याच वेळा. जमिनीपासून थोडंसं वरती असं त्यातनं मुळं निघालेले असतात. ऊसाचं अख्खं पेर जर पाहिलं असेल ना मुळासकट, त्याचं शेवटचं पेरही खूप छोटं असतं आणि त्या छोट्या पेराच्या तिथे जमिनीच्या वरती थोडंसं तिथून मुळं निघालेले असतात आणि काही खाली असतात. तर हे पुढे आपल्याला मिळेल शिकायला, पण सांगते मी आत्ताच. त्या जमिनीच्या वरच्या मुळांचं काम काय असतं? तर त्या प्लॅन्टला आधार देण्यासाठी असतात. ते जमिनीच्या आतमधले पण तेच कार्य करतात, पण काही प्लॅन्टला असे जमिनीपासून थोडेसे वरती पण असतात, ते पण आधार देण्याचंच काम करतात. द लेटर आर कॉल्ड ॲडव्हान्टिशियस रूट्स. ते जमिनीच्या वरती जे असतात त्यांना म्हणतात ॲडव्हान्टिशियस रूट्स. बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, anchoring and supporting the plant, roots perform some other functions too. म्हणजे आतापर्यंत जे फंक्शन पाहिले ना आपण झाडाला आधार देण्याचं म्हणजे सपोर्टिंगचं, अजून काय फंक्शन आहे रूटचं? हे सुद्धा फंक्शन आहेत रूटचे. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग म्हणजे अडकून ठेवणे झाडाला, अँड सपोर्टिंग द प्लॅन्ट. हे सोडून आणखी एक रूटचं फंक्शन आहे ते पुढे दिले. रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म दीज ॲडिशनल फंक्शन्स. रूटमध्ये काही मॉडिफिकेशन असतं. सम एक्झाम्पल्स ऑफ सच मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स. रूटचं मॉडिफिकेशन होऊन ते एरियल रूट. काही प्लॅन्टमध्ये एरियल रूट असतात, स्टिल्ट रूट्स असतात, रनर्स असतात, ब्रीदिंग रूट्स असतात, नेमॅटोपोड्स म्हणतात त्यांना, एक्सेट्रा. म्हणजेच काय? हे सुद्धा काही प्रकारचे मुळंच असतात. त्यांच्या कामानुसार ते म्हणजे त्यांच्या कार्यानुसार त्यांचं मॉडिफिकेशन झालेलं असतं, म्हणजे रूपांतर झालेलं असतं. मग ते काय काय असतात? एरियल रूट्स म्हणजे हवेतली मुळं, स्टिल्ट रूट म्हणजे हे आधार देणारे, रनर्स म्हणजे फास्ट वाढणारे, हे वेल कसा वाढतं त्या टाईप, ब्रीदिंग रूट्स म्हणजे श्वसन करणारी मुळं. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. ग्लास जारमध्ये, काचेच्या बरणीमध्ये, जार म्हणजे बरणी, काही पाणी घ्यायचं. पुट
पुट अ प्लॅन्टलेट इन इट. प्लॅन्टलेट म्हणजे रोप. प्लॅन्ट म्हणजे मोठं पूर्ण वाढलेलं झाड आणि प्लॅन्टलेट म्हणजे रोप. इन इट इन सच वे दॅट, कशा पद्धतीने ठेवायचं आहे, इन सच वे दॅट अशा प्रकारे ठेवा की इट्स रूट्स आर डीप इन वॉटर, त्याची मुळं पाण्यात डीप झाले पाहिजे, बुडाले पाहिजेत. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार. मार्क द वॉटर लेवल ऑन द जार. सुरुवातीला जेव्हा ठेवलं तेव्हा त्या वॉटर लेवलवर मार्क करायचं, म्हणजे अशी बाहेरून दिसतं ना काचेची असल्यामुळे, मग तिथे खून करून ठेवायची. अँड ॲड 5 ml ऑफ ऑइल टू द वॉटर. ॲड करायचं, काय ॲड करायचं त्या पाण्यात, 5 ml ऑफ ऑइल टू द वॉटर. टू द वॉटर म्हणजे वॉटरमध्ये 5 ml ऑइल म्हणजे तेल ॲड करायचं. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी ती वॉटर लेवल रेकॉर्ड करा. डिस्कस युअर ऑब्झर्वेशन इन द क्लास. ती वॉटर लेवल काय दिसेल, कमी झालेली दिसेल. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वुड हॅव हॅपन. व्हॉट वुड हॅव हॅपन म्हणजे काय घडेल जर. इफ जर. प्लांट्स लाईक टॅमरिन. टॅमरिन म्हणजे चिंच, बनियान, वड अँड मँगो हॅड फायबरस रूट्स. म्हणजे या झाडांचे जर रूट्स कसे असते, फायबरस या प्रकारचे असते, तर काय झालं असतं, ते झाड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं नसतं, कारण त्यांना तेवढा सपोर्ट, तेवढा आधार जमिनीवर उभं राहायला मिळाला नसतं. जेवढा आधार मिळेल तेवढ्या प्रमाणातच ते वाढलं असतं. व्हॉट विल हॅपन इफ द रूट इज इंजर्ड. इंजर्ड म्हणजे जखमी होणे, किंवा आता इथे रूटला आपण जखमी होणे असं नाही म्हणणार, तर काय म्हणणार, त्याला इजा होणे, ते डॅमेज होणे, तुटणे. ते रूट टिप जर झालं तर काय होईल, त्याची ग्रोथ थांबेल. विच टाइप्स ऑफ रूट्स डू द फेनुग्रीक स्पिनॅच. फेनुग्रीक मेथी, स्पिनॅच पालक अँड ओनियन प्लांट्स हॅव. तर ते कसे असतात, आपल्या घरी मग असेच सांगितलं, तुम्ही आईने घरी भाजी आणल्यानंतर चेक करायचं आणि स्वतः बघून तुम्हीच सांगायचं. प्रत्यक्ष बघितल्यावर ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला ओळखता पण येईल, कारण टॅपरूट कसं असतं आणि फायबरस रूट्स कसं असतं ते शिकलो होतं आपण. डू यू नो रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बनियान ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल. तुम्ही हे पाहिलेलं असेल, रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक. ट्रंक म्हणजे झाडाचं जे खोड असतं त्याच्यापासून रूट निघालेले, अँड ब्रांचेस ऑफ बनियन म्हणजे वडाच्या झाडाच्या खोडापासून निघालेले रूट, हे तुम्ही पाहिलेले असतील. ते कुठे ग्रो झालेले असतात, टुवर्ड्स द सॉइल, जमिनीकडे वाढलेले असतात. दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. या अशा प्रकारच्या रूटला काय म्हणतात, प्रॉप रूट्स. प्रॉप रूट्स ज्याला आपण मराठीत म्हणतो पारंब्या, वडाच्या झाडाच्या पारंब्या. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉप रूट्स. ह्या प्रॉप रूट्सचा उपयोग काय असेल. इन द बिगिनिंग द बनियान ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉप रूट्स. वडाचं झाड जेव्हा इन द बिगिनिंग म्हणजे झाडाच्या सुरुवातीला, म्हणजेच काय, ते झाड छोटं असताना त्या झाडाला खूप कमी, व्हेरी फ्यू, कमी प्रमाणात प्रॉप रूट्स असतात, पारंब्या असतात. बट लेटर ऑन, पण नंतर देअर नंबर इन्क्रीजेस, त्यांची संख्या वाढते. सो मच दॅट इट ॲपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट. त्यांची संख्या इतकी वाढते की ते छोटंसं जंगल भासतं. म्हणजेच काय,
खूप दाट दिसतं. इन कोलकाता 250 years old banyan tree is in Indian Botanical Garden. Covers a very large area. इन कोलकाता म्हणजे कलकत्त्याला 250 years old म्हणजे 250 वर्ष वयाचं वडाचं झाड कुठे येते? इन द इंडियन बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन, बॉटनी म्हणजे बायोलॉजीचा एक पार्ट आहे, बॉटनी आणि झुलॉजी. तर बॉटनी म्हणजे ज्याच्यात फक्त वनस्पतींचा अभ्यास असतो आणि त्या वनस्पतींच्या अभ्यासासाठी असे गार्डन बनवले जातात की जिथे शास्त्रज्ञांना वनस्पतींचा अभ्यास करता यावा. अशा बॉटनिकल गार्डनमध्ये 250 इयर्स वर्ष वयाचं एक झाड आहे. त्याने खूप मोठा एरिया कव्हर केलेला आहे. कव्हर्स अ व्हेरी लार्ज एरिया. त्याने खूप मोठा एरिया कव्हर केलेला आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड्स ऑफ क्रॉप रूट्स. सपोर्टेड बाय म्हणजे ते त्याला कशाचा आधार आहे? थाउजंड्स म्हणजे हजारो पारंब्या. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहुड? असं खूप मोठं झाड वडाचं तुम्ही तिथे तुमच्या शेजारी अवतीभोवती कुठे पाहिलेलं आहे का? Why are the underground parts of plants like radish, carrot, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Why are the underground parts? अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखालचा पार्ट हा कोणत्या प्लांटचा? प्लांट्स लाईक रॅडिश, कॅरेट, मुळा, गाजर, बीट, स्वीट पोटॅटो म्हणजे मुळा, हे थिक जमिनीखालचा भाग. अंडरग्राउंड म्हणजे ह्या प्लॅन्टचा जमिनीखालचा भाग हा फ्लेशी आणि स्वॉलन म्हणजे जाड मांसल कास्ट. विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे? त्यांना प्लांटचा कोणता पार्ट म्हणायचं? कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. इमेजेस म्हणजे फोटो. कलेक्ट करा डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स, वेगवेगळ्या रूटच्या टाईपचे फोटो कलेक्ट करा अँड सेंड देम टू युअर फ्रेंड्स व्हाया मेल. आणि तुमच्या मित्रांना पाठवा. आजचा व्हिडिओ हा पार्ट इथपर्यंतच घेऊ आपण. नेक्स्ट पार्ट हा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला शिकायला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर पण करा, सबस्क्राईब करा.